श्री स्वामी समर्थ मंडळी, वीकली व्लॉगच्या दुसऱ्या व्लॉगला आपण सुरुवात करूया. तर या व्लॉगमध्ये मी तुम्हाला काही बेसिक टिप्स सांगणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या फूड कार्टवर काय टिप्स यूज करू शकता किंवा कोणते तुम्ही फूड जे आहे ते सेल करू शकता, हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण की आमचे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि 9 वाजता भरपूर गर्दी असते आपल्या शॉपवर. तर इथे मी पोहे बनवत आहे. बाजूला तुम्ही पाहू शकता मिसळसुद्धा रेडी आहे आणि हीच मिसळ आम्ही तरी म्हणून सुद्धा देतो, तर लोक आवडीने खातात तरी पोहे. तर इथे पोहे मी बनवून घेते. तर पोहे हा एकदम बेसिक स्नॅक्स आहे, जो की 100 पैकी 80% लोक नाश्त्याला पोहेच खातात. म्हणजे जे काही कॉलेजचे स्टुडंट्स असतील, ऑफिस वर्कर्स असतील, तर ते जास्त करून पोहेच प्रेफर करतात. तर तुम्ही जर सुरुवातीला काय आयडिया करावी, तुमच्या शॉपवर काय सेल करावं, ही जर आयडिया तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सुरुवातीला पोहेसुद्धा सेल करू शकता. तर इथे मला अचानक आलेली ऑर्डर आहे. बघा, बँकेतून ही ऑर्डर मला आली होती. अचानक 30 प्लेट पोह्यांची ऑर्डर आली आहे. तर 25 रुपयाला आपण नॉर्मली पोहे सेल करतो, पण हे मला पॅकिंग द्यायचे होते, त्यामुळे याची प्राईस मी 30 रुपये घेतलेली आहे. बघा, अगदी 15 मिनिटात पोहे रेडी झाले आणि 15 मिनिटात आपण 1000 रुपये कमवलेले आहेत. आता त्यामधला प्रॉफिट वगैरे आता ते मी तुम्हाला नंतर सांगेल. तर इथे आयडिया फाउंडेशनतर्फे काही महिला आल्या होत्या आपल्या शॉपवर भेट देण्यासाठी. तर त्यांना सुद्धा बिझनेस आयडिया हव्या होत्या, तर त्यासाठीच त्या आल्या होत्या. तर पहिलं तर झालं पोहे, तुम्ही पोहे सेल करू शकता. दुसरं आहे उपमा. उपमा पण बनवायला एकदम सोपा आहे आणि पटकन तो रेडी होतो. आता हे तुम्ही पाहू शकता इथे ज्या आयडिया फाउंडेशनतर्फे राणीताई आल्या होत्या, तर त्यांनी माझ्यासाठी हे लाडू आणलेले होते. खूप हेल्दी लाडू आहे, त्यात वेगवेगळ्या प्रकारचे लाडू होते. त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देते, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही त्यांच्याकडून लाडू ऑर्डर करू शकता. तर इथे आमच्या शिवकडून तिसरी चावी सुद्धा दुकानाची हरवली होती आणि आतमध्ये सामान अडकलं होतं, त्यामुळे आम्हाला कुलूप तोडण्याशिवाय काहीच पर्याय नव्हतं आणि मिस्टरांनी आता हे कुलूप तोडून टाकलंय फायनली, तुम्ही पाहू शकता. तर असं काही होतं बिझनेसमध्ये, अचानक काही पण प्रॉब्लेम फेस करावा लागू शकतो. तर एका फटक्यात कुलूप तोडलेला आहे. आणि बिझनेस करताना किंवा अचानक काही गोष्टी कधी पण फेस कराव्या लागतात. जसं की मला व्हिडिओ एडिटिंगसाठी हा कम्प्युटर खूप महत्त्वाचा आहे आणि त्याची स्क्रीन खराब झाली होती, म्हणजे ती फॉल्टी आली होती, त्यामुळे तो रिप्लेस करावा लागला आहे आम्हाला. तरी ते संध्याकाळच्या वेळेला आज सुट्टी घेतली होती आणि आम्ही खास करून मोमोज कॉर्नरला भेट देण्यासाठी आलो होतो. ताईंचं मोमोज कॉर्नरचं शॉप आहे. खरंच सांगते, इतके अप्रतिम मोमोज मी आत्तापर्यंत टेस्ट केले नव्हते. खूप टेस्टी मोमोज आहेत. मी त्यांचा ॲड्रेससुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. कधी जर तुम्ही कर्वेनगरच्या आसपास राहत असाल किंवा पुण्यामध्ये राहत असाल, कर्वेनगरच्या बाजूला आलात तर नक्की ताईंच्या हातचे मोमोज तुम्ही एकदा टेस्ट करा. त्या स्वतः हाताने बनवतात, असं नाही आहे की कुठून तरी बनवून आणतायत आणि ते सेल करतायत. स्वतःची त्यांची रेसिपी आहे आणि इतके फ्रेश, इतके ज्युसी मोमोज मी आत्तापर्यंत खरंच खाल्ले नव्हते. आत्तापर्यंतचे माझ्या लाईफमध्ये मी टेस्ट केलेले हे बेस्ट मोमोज आहेत. तर त्यांचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तर नक्की एकदा व्हिजिट करा. खूप टेस्टी मोमोज आहेत. तर नेक्स्ट डे मला मिळाली होती 100 प्लेट कट वड्यांची ऑर्डर. तर त्यासाठी मी इथे बटाट्याची भाजी बनवून घेतली. आता पटकन आम्हाला ह्याचे वडेसुद्धा बांधून घ्यायचे आहेत. तर ही ऑर्डर आम्हाला दुपारी द्यायची होती जेवणासाठी, म्हणजेच 1 वाजायच्या दरम्यान आम्हाला ही ऑर्डर पोच करायची होती. तर भाजी तर मी इथे आता रेडी करून घेतलेली आहे. तर मी तुम्हाला 2 स्नॅक्स सांगितले की तुमच्या बिझनेससाठी तुम्ही 2 कोणते स्नॅक्स तुम्ही ठेवू शकता. तर पहिला स्नॅक्स झाला पोहे, दुसरा आहे उपमा, तिसरा आहे बटाटा वडा, जो की सर्वांनाच, सगळ्याच महिलांना बनवता येतो. फक्त त्याचं जे टेस्टी आतलं जे स्टफिंग आहे ते टेस्टी झालं पाहिजे. बटाटा वड्यामध्ये हेच फार महत्त्वाचं आहे. ती जी भाजी आहे ती एकदम झणझणीत झाली पाहिजे, एकदम परफेक्ट झाली पाहिजे, तर तो बेस्ट वडापाव म्हटला जातो. तर 3 या आयटम झाले, ती तुमच्या फूड स्टॉलवर तुम्ही ठेवू शकता. चौथी बेसिक आहे ती म्हणजे इडली सांबर किंवा इडली चटणी आणि 5वं आहे आप्पे. हे जे बनवायला एकदम सोपे आहेत आणि यामध्ये प्रॉफिट मार्जिन खूप राहतं. जर तुम्ही सुरुवातीला व्यवसाय करायचा विचार करत असाल तर नक्की हे 5 मेनू तुम्ही तुमच्या 5 पैकी 2 किंवा 3 मेनू तुमच्या फूड कार्टवर तुम्ही ॲड करू शकता.
तर इथे आपले बटाटे वडे मस्तपैकी रेडी झालेले आहेत. बाजूला तुम्ही बघितलं असेल कट पण आपला रेडी झालेला आहे. तर ही ऑर्डर आपल्याला पोच करायची आहे दुपारी 1 वाजता आणि 100 प्लेटची आपल्याला ऑर्डर होती. तर 70 रुपयेप्रमाणे मी पैसे ह्यांच्याकडून चार्ज केले होते आणि ती आपल्याला द्यायची होती, त्यामुळे त्याचेसुद्धा एक्स्ट्रा मी चार्जेस लावले होते. इथे अनिकेत सर्व लिंबू वगैरे सर्व पॅक करून देतो, लिंबू कांदा सर्व पॅकिंग करून देतोय. तर असेच आमचे प्रत्येक आठवड्याला तुमच्यासाठी युजफुल असणारे व्हिडिओ येणार आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही कोणत्या टिप्स यूज करू शकता जेणेकरून तुमचा बिझनेस वाढेल हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. संध्याकाळी शॉपवर आलो आहे आणि छान गर्दी आहे शॉपवर, तुम्ही बघू शकता. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.